सो हॅलो ऑल अँड वेलकम बॅक. आणि आज मी बनवणार आहे छान असा एक महाराष्ट्रीयन टिपिकल पदार्थ, ला आमच्याकडे थालीपीठ म्हणतात. यासाठी सगळ्यात अगोदर मी घेतले आहेत 2 कांदे आणि या कांद्याला मी असा उभा उभा चिरते. सगळ्यात डेंजर काम यामध्ये हे कांदा कापणं, कारण की आधीच त्याचा खूप प्रॉब्लेम आहे आणि मला नाही होत बाबा. मी अशी 1 वाटी कणिक घेतलेली आहे. तर अर्धी वाटी मी यामध्ये मैदा टाकते. नंतर मी आत घेतले थोडं बेसन, थोडं हळदी पावडर, लाल चटणी, जिरं घेतलंय, मीठ घेऊयात. सो अशी तीळ घेतलीये, थोडी ओवा असा थोडासा हातावर घेतलाय. मला वाटतं याला मी अगोदरच मोडून घ्यायला हवं होतं, पण काही हरकत नाही. कांद्याला छान मी मोकळा करून घेतला आणि या पिठामध्ये मस्त असा मिक्स करून घेतलाय. अगदी थोडं थोडं पाणी घालून थापलं जाईल असं पीठ आपल्याला याचं मळून घ्यायचंय. खूप सारी कोथिंबीर पण मी यामध्ये घातली आहे आणि थोडंसं टेस्ट करून बघायला गेली, पण मला अजिबात चव नाही कळाली. लोखंडी तवा मी वापरते, कारण याला उलथवायला तुम्हाला असा प्लेन तवा हवा, नॉनस्टिक वगैरे नका वापरू, असा लोखंडी वापरा, त्यावर छान चव येते. आणि एका रुमालाला मी ओलं करून घेतलं, त्यावर आणखीन थोडा पाण्याचा हात लावला, पिठालाही पाण्याचा हात लावून असं मस्त थापून घेतलं. तुम्ही बघू शकता, हळूहळू थापायचं. त्याला असे 4-5 होल करून घ्यायचे, ज्यामध्ये आपल्याला तेल सोडायचं असतं. आणि जसं की तुम्ही बघू शकतात, मी आता यामध्ये दोघं बाजूंनी असं तेल टाकून छान खरपूस यांना भाजून घेते आणि रेडी आहे आपलं थालीपीठ. याला मी सेजवान चटणी, ठेचा आणि मिरची सोबत घेतली आहे. दिसतं तर छान आहे, पण आता टेस्ट करून बघूयात कसं लागतंय. रेसिपी तुम्ही ही फॉलो करू शकता, कारण आईने हीच रेसिपी सांगितली आणि यात एवढंच आयटम्स जातात. आई जे बनवते ते अप्रतिम बनवते, अल्टिमेट, सुपर यमी. हे एवढं मला मजा नाही आलं.